नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। आज आपण ॲटॉमिक साईज याविषयी आपण माहिती बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। सिम्बॉल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलेन्सी। आपण जर सिम्बॉल बघितला तर हे आहे पोटॅशियम, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 19 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2881 आणि त्याची व्हॅलेन्सी आहे 1। आता आपण ॲटॉमिक साईज बघू। ॲटॉमिक साईज ही डिपेंड असते कशावर, तर यू हॅव सीन इन द प्रिवियस स्टँडर्ड इज साईज व्हॉल्यूम इन फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ मॅटल। ॲटॉमिक साईज ही अवलंबून असते त्यांच्या फंडामेंटल प्रॉपर्टीवर। हे आपण प्रिवियस स्टँडर्डमध्ये आपण बघितलं, आपण त्याला मॅटर असं म्हणतो। द साईज ऑफ ॲन ॲटम इज इंडिकेटेड बाय द रेडियस। ॲटमची जी काही साईज आहे ही ॲटमची साईज इंडिकेट करते रेडियसवर, म्हणजे ॲटॉमिक रेडियस इज डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट सेल। आउटरमोस्ट सेलपासून तर न्यूक्लियसपर्यंत असणारं जे काही डिस्टन्स आहे त्याला आपण रेडियस असं म्हणतो। म्हणजेच हा आहे तुमचा ॲटम, याच्यामध्ये इथं आहे न्यूक्लियस आणि इथपासून तर इथपर्यंत जे आहे ते असतं तुमचं रेडियस। मग ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस इन द युनिट ऑफ पिकोमीटर आणि ॲटॉमिक रेडियस ही एक्सप्रेस करतात, याचं युनिट आहे पिकोमीटर आणि ते इंडिकेट करतात PM ने। व्हिच इज द स्मॉलर दॅन नॅनोमीटर। हे नॅनोमीटरपेक्षा कसं असतं, स्मॉलर असतं। व्हिच इज द स्मॉलर दॅन नॅनोमीटर, नॅनोमीटरपेक्षा ते स्मॉल असतं। 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर एवढं ते असतं। आणि सम एलिमेंट अँड देअर ॲटॉमिक रेडाय आर गिवन हिअर। तुम्हाला इथं एलिमेंट दिलेत आणि इथं ॲटॉमिक रेडियस तुम्हाला त्याची पिकोमीटरमध्ये दिली। हे आहे ऑक्सिजन, ऑक्सिजनचं 66, बोरॉन 88, कार्बन 77, नायट्रोजन 74, बेरिलियम 111 आणि लिथियम 152 हे तुम्हाला दिलेलं आहे। याच्यामध्ये यू विल फाइंड दॅट द ॲटॉमिक रेडियस गोज ऑन अ डिक्रीजिंग व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट। जर आपण ॲटॉमिक रेडियस ही डिक्रीज होत जाते ज्यावेळेस आपण लेफ्ट टू राईटकडे जातो। द रिझन, याचं रिझन असं आहे, बिहाइंड दिस इज फॉलो व्हाईल द गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड। ज्यावेळेस आपण लेफ्ट टू राईट जातो त्यावेळेस पिरियड ऑफ ॲटॉमिक नंबर इज इन्क्रीजेस। ॲटॉमिक नंबर हे काय जातो, इन्क्रीज होत जातो 1 by 1, मिनिंग द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इज इन्क्रीजेस। म्हणून पॉझिटिव्ह चार्जसुद्धा काय होत जातो, इन्क्रीज होत जातो बाय 1 युनिट ॲट अ टाईम, प्रत्येक 1 युनिटने। हावेवर द ॲडिशनल ऑफ इलेक्ट्रॉन इट्स गेट्स ॲडेड, आणि त्याच्यात एक इलेक्ट्रॉन गेट्स काय होतो, ॲडेड होतो टू द सेम आउटरमोस्ट सेल। ड्यू टू दिस इंक्रीजिंग न्यूक्लियस चार्ज द इलेक्ट्रॉन आर पुल्ड, आणि इलेक्ट्रॉन काय होतो, पुल केला जातो, तो ढकलला जातो टुवर्ड्स द न्यूक्लियसकडे। म्हणून टू अ ग्रेटर एक्सटेंट द देअर बाय द साईज ऑफ ॲन ॲटॉमिक इज डिक्रीजेस, आणि तो न्यूक्लियसकडे पुल केला गेला नंतर त्याची जी साईज असते ती साईज काय होत जाते, डिक्रीज होत जाते। इथं तुम्हाला एलिमेंट दिलेले आहेत आणि इथं ॲटॉमिक रेडियस इन पिकोमीटरमध्ये दिलेले आहे। इथं दिले पोटॅशियम 231, सोडियम 186, रॅबिडियम 244, स्कॅनेडियम 262 आणि लिथियम 152 हे तुम्हाला ॲटॉमिक रेडियस दिलेली आहे। कशामध्ये, तर पिकोमीटरमध्ये। याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत
तर बाय अ रेफरिंग टू द मॉडर्न पिरियॉडिक टेबल फाइंड आउट द ग्रुप इन व्हिच अबो एलिमेंट्स बिलॉंग. आता तुम्हाला हे जे वरचे एलिमेंट दिलेले आहेत पिरियॉडिक टेबलमध्ये ते कोणत्या ग्रुपमध्ये येतात हे तुम्हाला सांगायचं आहे. 2 नंबर, अरेंज द अबो एलिमेंट इज द व्हर्टिकली डाउनवर्ड इन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक रेडाय. हे जे एलिमेंट आहे हे एलिमेंट व्हर्टिकली डाउनवर्ड जसे जसे येतील तसं तसं त्याचा ॲटॉमिक रेडाय हा काय होत जातो, इन्क्रीज होत जातो. तिसरा क्वेश्चन, डज इट इज अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ द ग्रुप फर्स्ट ऑफ अँड मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये ग्रुप 1 मधले असणारे एलिमेंट जे आहेत ते एलिमेंट सांगायचे आहेत आणि त्याच्यात अरेंजमेंट करायची आहे. विच ऑफ द अबो एलिमेंट हॅव द बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट ॲटम. वरती जे तुम्हाला एलिमेंट दिलेले आहेत त्या एलिमेंटमधले स्मॉलेस्ट ॲटम आणि बिगेस्ट ॲटम हे सांगायचं सांगितलेलं आहे. व्हॉट इज द पिरियॉडिक ट्रेंड ऑब्झर्व इन द व्हेरिएशन ऑफ अन ॲटॉमिक रेडाय डाऊन अ ग्रुप. जर पिरियॉडिक ट्रेंड जो आहे जर आपण ऑब्झर्व केला तर त्याच्यामध्ये व्हेरिएशन येतं. जसं ॲटॉमिक रेडियस आहे ती जशी जशी डाऊनवर्ड ग्रुपवर जाते म्हणजे डाऊन ग्रुपमध्ये डाऊनमध्ये जाते त्यावेळेस. म्हणून यू विल फाइंड दॅट द व्हाईल गोईंग डाऊन अ ग्रुप ऑफ ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजेस. जसं जसं तुम्ही डाऊनवर्ड डायरेक्शनला जासाल तसं तसं ॲटॉमिक साईज जी आहे ती ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत जाते. त्याचं कारण असं आहे, दिस इज द बिकॉज व्हाईल द गोईंग डाऊन ग्रुप अ न्यू सेल ॲडेड. जसं जसं तुम्ही खाली खाली येणार तसं तसं एक सेल त्याच्यामध्ये ॲड होत जाणार. म्हणजे देअरफोर द डिस्टन्स बिटवीन द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन अँड द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजेस. जसं जसं तुम्ही खाली खाली जासाल तसं तसं डिस्टन्स वाढेल. कशाचं? आउटर मोस्ट ऑर्बिटचं आणि न्यूक्लियसचं. म्हणून ॲटॉमिक रेडियस ही काय होत जाते, वाढत जाते. ॲज अ रिझल्ट ॲटॉमिक साईज इज इन्क्रीज इन स्पाईट ऑफ द इन्क्रीजेस इज अ न्यूक्लिअर चार्ज. म्हणजे जसं जसं तुम्ही खाली खाली येता तसं तसं ती काय होत जाते, वाढत जाते. म्हणजे खाली इथून खाली जसं जसं तुम्ही येता तसं तसं रेडियस काय जाते, वाढत जाते. आणि जसं जसं या साईडला जाता तसं तसं ॲटॉमिक साईज जी आहे ती ॲटॉमिक साईज तुमची काय होत जाते, डिक्रीज होत जाते. आता बघू मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. याच्यामध्ये मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स तुम्हाला दिलेले आहेत, लक्ष द्या. आता जर आपण बघितलं, लुक ॲट द एलिमेंट्स ऑफ द थर्ड पिरियड, क्लासिफाय देम इन टू द मेटल्स अँड नॉन मेटल्स. ऑन व्हिच साईड्स ऑफ पिरियड्स आर द मेटल्स. कोणत्या साईडचे मेटल्स आहेत, लेफ्ट और राईट. आणि त्याच्यानंतर ऑन व्हिच साईड्स ऑफ द पिरियड डीड यू फाइंड द नॉन मेटल. आणि याच्यातले नॉन मेटल तुम्हाला शोधायचे सांगितलेले आहेत. आपण जर आता बघितलं, इकडं बघा, आता हे तुम्हाला ॲरो दिलेले आहेत. आपण जर बघितलं, हा जो आहे हा आहे पिरियॉडिक टेबल ट्रेंड्स इन द एलिमेंट. जर आपण हा जर बाण आपण बघितला तर याच्यावर 3 पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत. पहिला, डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. जसं जसं आपण या साईडकडून या साईडकडे जातो तसं तसं ही जी ॲटॉमिक रेडियस आहे ही डिक्रीज होत जाते. आपण अगोदर बघितलं. इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हली अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. जसं जसं आपण इकडे जातो तसं तसं इन्क्रीजिंग द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही काय होत जाते, वाढत जाते. आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, हे जे नॉन मेटल्स आहेत हे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स काय होत जातात, वाढत जातात. डिक्रीजिंग इन इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर्स. आणि जसं जसं आपण लेफ्ट टू राईटकडे जातो तसं तसं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ही डिक्रीज होत जाते आणि मेटॅलिक कॅरेक्टर्स हे काय होत जातात, तर डिक्रीज होत जातात. जर आपण वरतून खाली जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, इन्क्रीजिंग इन ॲटॉमिक रेडियस काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. कारण प्रत्येक याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं प्रत्येक पिरियड्समध्ये काय होत जातो, एक नवीन सेल ॲड होत जातो. मग एक जर नवीन सेल ॲड होत गेला तर ॲटॉमिक रेडियस काय होत जाते, वाढत जाते. का? कारण की आउटर मोस्ट सेलपासून तर न्यूक्लियसपर्यंत असणारी जी काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स वाढतं. म्हणून रेडियस जर वाढली तर ते ॲटॉमिक रेडियससुद्धा काय होतं, ते वाढते. कारण ॲटॉमिक
साईज ही कशावर डिपेंड आहे, तर त्या ॲटॉमिक रेडियसवरच डिपेंडेड आहे. दुसरं जर तुम्ही बघितलं, डिक्रीजिंग द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक, याच्यामध्ये काय होत जातं, जसं जसं तुम्ही वरतून खाली येता तसं तसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि नॉन मेटॅलिक जे कॅरेक्टर्स आहेत ते काय होत जातात, डिक्रीज होत जातात. आणि तिसरं जर बघितलं, इन्क्रीजिंग द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर, जसं जसं तुम्ही वरतून खाली येता तसं तसं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते आणि मेटॅलिक कॅरेक्टर्स हे काय होत जातात, इन्क्रीज होत जातात. हे याच्यामध्ये काय केलेले सांगितलेलं आहे. आता याच्यात त्याची माहिती दिलेली आहे, तर माहिती आपण बघू. द periodic trains in the metallic characters of element is clearly understood from there the position of a modern periodic table. Let us the first consider the metallic characters of the elements belonging to the same group. जर आपण बघितलं तर मेटॅलिक कॅरेक्टर्स जे आहेत ते याच्यामध्ये बिलॉंग करतात सेम ग्रुपमध्ये. व्हाईल द गोईंग डाऊन ग्रुप अ न्यू सेल गेट्स ॲडेड इज रिझल्टिंग द इन्क्रीजिंग इन द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. हे आपण बघितलं, जसं जसं आपण खाली खाली येतो तसं तसं त्याचे डिस्टन्स वाढतं आणि डिस्टन्स वाढलं न्यूक्लियसपासून तर आउटरमोस्ट सेलपर्यंत जर डिस्टन्स वाढलं तर रेडियस वाढते आणि रेडियस वाढली तर ॲटॉमिक साईजसुद्धा काय होते, वाढते. रिझल्ट इज द लोअरिंग ऑफ द अफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज देअर बाय लोअरिंग द अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि ते जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे याच्यावर अट्रॅक्टिव्ह फोर्स हा काय होतो, इन्क्रीज होतो. ऑल्सो द पेन्युल्टिमेट सेल्स बिकम द आउटरमोस्ट सेल्स ऑन अ लुझिंग व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. आणि जे आउटरमोस्ट सेल आहे तो व्हॅलन्स जे इलेक्ट्रॉन्स आहेत तो काय करतो, लूज करतो. व्हेन द पेन्युल्टिमेट सेल्स इज अ कम्प्लीट ऑक्टेट. आणि नंतर ऑक्टेट काय होऊन जातं, कम्प्लीट होऊन जातं. देअर फोर द रिझल्टिंग ऑफ द कॅशन्स हॅज द स्पेशल इज द स्टॅबिलिटी ड्यू टू धिस द टेंडन्सी ऑफ ॲटम द लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीज द फर्दर. आणि टेंडन्सी जी आहे त्या इलेक्ट्रॉन्सची ॲटमची तो काय करतो, इलेक्ट्रॉन increase further the metallic characters of an atom its tendency to the lose इलेक्ट्रॉन लूज करतो आणि त्यांची मेटॅलिक कॅरेक्टर्स काय होत जातं, वाढत जातं. देअरफोर फॉलोइंग द ट्रेंड ऑफ ऑब्झर्व द मेटॅलिक कॅरेक्टर्स ऑफ एलिमेंट इन्क्रीजिंग. आणि मेटॅलिक कॅरेक्टर्स काय होत जातात, इन्क्रीज होत जातात. व्हाईल गोईंग डाऊन द ग्रुप, जसं जसं तुम्ही वरतून खाली येता तसं तसं. व्हाईल गोईंग फ्रॉम द लेफ्ट टू राईट विदिन द पिरियड आउटरमोस्ट सेल रिमेन्स द सेम. जसं जसं तुम्ही लेफ्ट टू राईट जाता तसं तसं ते पिरियड आउटरमोस्ट सेल एक एक पॉझिटिव्ह चार्ज काय होत जातो, ॲड होत जातो. आणि न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग व्हाईल द ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे न्यूक्लियर चार्ज आहे तो इन्क्रीज होतो. आणि त्याच्यानंतर धिस इज टेंडन्सी ऑफ ॲटम लूज व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन डिक्रीज. आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे लूज तो करू शकत नाही, त्याची टेंडन्सी ही डिक्रीज होत जाते. द पिरियड लेफ्ट टू राईट, जसं जसं तुम्ही लेफ्ट टू राईट जासाल तसं तसं, म्हणजे जसं जसं तुम्ही इकडून इकडे जासाल तसं तसं. द टू फॅक्टर नेमली द इन्क्रीजिंग न्यूक्लियर चार्ज इज डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. आता जसं जसं तुम्ही न्यूक्लियर जे चार्ज आहे ते न्यूक्लियर चार्ज जर चार्ज जे आहे ते वाढला की ॲटॉमिक रेडियस ही काय होत जाते, डिक्रीज होत जाते. From the left to right within the period are responsible increasing the effective nuclear charge. Therefore, valence electrons are head with the greater and greater attractive. जसं जसं एक एक इलेक्ट्रॉन वाढेल तसं तसं त्याचं व्हॅलन्स काय होत जातं, वाढत वाढत जातं लेफ्ट टू राईट. अँड इज क्वाड
ॲज अ ॲट्रॅक्टिव्ह फोर्स आणि त्यालाच ॲट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणतात. धिस इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ॲन ॲटम. यालाच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असं म्हणतात. ड्यू टू इन्क्रीजिंग द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्रॉम द लेफ्ट टू राईट विदिन द पिरियड. आणि पिरियडमध्ये इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी काय होत जाते, वाढत जाते, कारण एक इलेक्ट्रॉन ॲड होत जातो. इलेक्ट्रॉनवर चार्ज कोणता असतो, निगेटिव्ह, म्हणून निगेटिव्हिटी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते. द ॲबिलिटी ऑफ ॲन ॲटम बिकम द ॲनियन अँड ॲक्सेप्टिंग आउटसाईड. आणि तो ॲनायन ॲक्सेप्ट करतो आउटसाईड करून. इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग आणि इलेक्ट्रॉन काय होत जातात, इन्क्रीज होत जातात. द टेंडन्सी ऑफ ॲन एलिमेंट्स from the anion is the electronegativity is a non-metallic characters of an element. आणि या एलिमेंटमध्ये नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स हे काय होतात, वाढत जातात. ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉट इज द कॉज ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स एलिमेंट यांचे तुम्ही उत्तरं मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. व्हॉट आर द एक्सेप्टेबल ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स ऑफ एलिमेंट फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. आणि तिसरं, व्हॉट वूड बी द एक्सेप्टेड ट्रेंड इन द व्हेरिएशन्स ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स ऑफ एलिमेंट्स डाऊन अ ग्रुप. जसं डाऊनवर्ड डायरेक्शनला तुम्ही जातात तसं. आता खाली तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं दिलं आहे ग्रॅडेशन्स इन हॅलोजन फॅमिली. Gradation in halogen family, the group of 17 contain the members of the halogen family. जर तुम्ही 17 ग्रुप बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल, हॅलोजन फॅमिली दिसेल. ऑल ऑफ देन अबोव द जनरल फॉर्म्युला ऑफ X2 हा जनरल फॉर्म्युला आहे. ग्रॅडिएशन्स ऑब्झर्व इन देअर द फिजिकल स्टेट डाऊन द ग्रुप. जसं तुम्ही डाऊनवर्ड ग्रुपला जासाल तसं जर त्याच्या फिजिकल स्टेट जर ऑब्झर्व तुम्ही केल्या तर फ्लोरीन F2, क्लोरीन Cl2, R गॅसियस, ब्रोमीन Br2 इज अ लिक्विड, व्हाईल द आयोडीन I2 इज अ सॉलिड. म्हणजे तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं तर याच्यामध्ये सॉलिड आहे, याच्यामध्ये गॅसियस आहे आणि याच्यामध्ये लिक्विडसुद्धा आहे. म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅस हे तिन्हीही याच्यामध्ये येतात. म्हणून याला आपण हॅलोजन फॅमिली असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे फ्लोरीन आणि क्लोरीन आर गॅसियस आहे, ब्रोमीन हे लिक्विड आहे आणि आयोडीन इज अ सॉलिड, ते सॉलिड आहे. म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅस हे तिन्ही याच्यामध्ये येतात. म्हणून हे काय झालेले हॅलोजन फॅमिली झालेलं आहे. इथे आपला हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर आपला संपला. पुढच्या लेक्चरला आपण तिसरा चॅप्टर सुरू करणार आहोत. धन्यवाद.